नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी, लेखक रणजित देसाई. संध्याकाळच्या वेळेला चंद्रोजीने बैलगाडी तेग्याच्या घरासमोर उभी केली. बैल सोडून त्याने कट्ट्याला बांधले. बैलांसमोर पिंजर टाकले. तेग्या ते सारे पाहत उभा होता, पण काही बोलत नव्हता. चंद्रोजीने एक वार त्याच्याकडे बघितले आणि त्याच्या पाठीवर थाप मारीत तो म्हणाला, "का र गप का? बोल की, का बेत बदलला? नाही मग काय नाही, चल जेवून घेऊया. निरोप धाडलास नव? वय, सकाळीच कल्लूला निरोप धाडलाय, रातीचं येतू म्हणून. त्या म्हाताऱ्याचा संशय हाय मला. कुळा का काय? कल्ला तसा नाही, सबूत दिला नसता ते ना तुला." मल्लाने पितळ्या वाढून ठेवल्या होत्या. चुळा भरून दोघेही जेवायला बसले. चंद्रोजी म्हणाला, "मामा, तुझ्या हातचं शेवटचं जेवण बघ हे." "का र?" मल्ला म्हणाला, "आता घरात तुझी सून येणार." "ते खरं, पण नांदली तर तुम्ही खाणार." "मामा, काय बोलतोयास?" तेग्याने हटावले. "राहिलं बाबा, अरे घर मांडलं गेलं तर मला नग हाय व्हय." जेवण होताच दोघे उठले. अंधार पडला होता. बेरडवाडीत शांतता होती. क्षितिजावर कासरा दीड कासरा चंद्र होता. दोघांनी पान खाल्ले. चंद्रोजीने गाडी जोडली. चन्नट्टीच्या वेशीच्या अलीकडेच चंद्रोजीने गाडी थांबवली. चारी बाजूंच्या दाट रानातून रातकिड्यांचा आवाज उठत होता. गावच्या दिशेने कुत्र्यांचे भुंकणे कानावर पडत होते. आकाशात लुकलुकणाऱ्या लाख चांदण्या बघत न बोलता ते गाडीत बसून होते. डास चावल्यामुळे बैल बेचैन होत होते. त्यांच्या शेपट्या पाठीवर वळवळत होत्या. हळूहळू गावाची चाहूल देखील बंद झाली. कुरीचे नक्षत्र वर चढत होते. तेग्याने चंद्रोजीला खुणावले. चंद्रोजीने रस्ता सोडून गाडी जंगलाच्या कडेला घेतली. तेग्याने गाडीखाली उडी घेतली व चंद्रोजीला म्हणाला, "हतच येतो मी, चांग भलं." "चांग भलं." चंद्रोजी कुजबुजला आणि दुसऱ्याच क्षणी तेग्या अंधारात दिसेनासा झाला. गावाजवळ जाताच तेग्याने चाहूल घेतली. सगळीकडे सामसूम होतं. पायातल्या वाहना त्याने काढल्या आणि हलक्या पावलांनी तो पुढे सरकू लागला. अचानक एक कुत्रे भुंकत पुढे आले आणि वास घेऊन आले तसे परतले. कल्लूच्या घरासमोर जेव्हा तेग्या पोहोचला तेव्हा बाहेरच्या कट्ट्यावर कल्लू झोपलेला त्याला दिसला. तेग्याने त्याला हलवले. कल्लू जागाच होता. पडल्या पडल्या तेग्याला तो हळुवारपणे म्हणाला, "जा आत." तेग्याला तशा परिस्थितीतही हसू आले. तेग्याने आवाज न करता घोंगड्याच्या खोळीतून 2 बाटल्या काढल्या आणि अलगद कल्लूच्या उशाशी ठेवल्या. हलक्या हाताने त्याने दार लोटले. थोडा आवाज दार उघडले. तेग्याने कानोसा घेतला आणि आत पाऊल टाकले. आत अगदी काळोख होता. त्यावेळी त्याच्या तीक्ष्ण कानांना चाहूल लागली. झोपेत कूस बदलण्याचा तो आवाज होता. त्या दिशेने हळूवार हाताने जमीन चाचपडत तेग्या पुढे सरकत होता. अचानक त्याच्या हाताला गार स्पर्श झाला. फरशीचा स्पर्श त्याने चटकन ओळखला. हळूच त्याने ती फरशी उचलून बाजूला ठेवली आणि तसाच आपला हात पुढे केला. अंगाला स्पर्श होताच नागी जागी झाली आणि तिने विचारले, "कोण? कल्लू?" तेग्याने क्षणात त्या आवाजाच्या दिशेने झेप घेतली आणि नागीच्या तोंडावर हात दाबला. धडपड झाली, पण तेग्याने थोड्याच वेळात नागीला तिच्याच करवंदीत गुरफटले. तेग्याने ती वळकटी काखेत मारली, फरशी घेतली आणि तो बाहेर आला. कल्लू डोक्यावर पांघरून घेऊन पडला होता. घराबाहेर येताच तेग्याने नागीला खांद्यावर घेतले आणि गावाबाहेर पडला. पायात वाहनं चढवून तो झराझर पावले टाकू लागला. गावापासून बरेच दूर आल्यावर तेग्याने नागीला मोकळी केली. नागी पुरी घुसमटून गेली होती. ती भानावर येताच तिला संताप अनावर झाला. ती फुसकारली, "सांगून ठेवतो तुला, एक दिस बी नांदणार नाही तुझ्या संग. तेच बघणार हाय मी." म्हणत तेग्याने एक शीळ घातली. क्षणात त्याला दुसरी शीळ ऐकू आली. तेग्याने तिचे मनगट पकडले आणि तिला ओढीत न्यायला सुरुवात केली. नागी काही न बोलता त्याच्या पाठोपाठ जात होती, ठेचाळत होती. तेग्या गाडीजवळ येताच चंद्रोजीने गाडीखाली उडी घेतली. नागीला आणलेली पाहताच तो म्हणाला, "जितलाच पट्ट्या."
तशा अंधारात नागीचे डोळे आपल्यावर खिळलेले चंद्रोजीने पाहिले आणि काही न बोलता तो गाडीत चढला. तेग्याने नागीला गाडीत ढकलले. तेग्या गाडीत चढताच चंद्रोजीने गाडी भरधाव सोडली. गाडीचा आवाज ऐकून मल्ला चिमणी घेऊन बाहेर आला. त्याने चिमणी उंचावून पाहिले. दारात बैलगाडी उभी होती. तेग्या फरशी घेऊन गाडीत उभा होता. चंद्रोजी हसून म्हणाला, मामा, सून आली तुझी. तेग्या मागोमाग नागी गाडीतून खाली उतरली. नागीचे विस्कटलेले केस, संतापानं फुललेला चेहरा निरखून तेग्या मोठ्याने हसला. नागी बेभान होऊन म्हणाली, आता हसतोस, पण समजल तुला. तेग्याने हसत तिचे मनगट पकडले आणि बघता बघता कट्ट्यावरून फरफटत तिला तो आत घेऊन गेला. त्याचवेळी मामाने हाक मारली. तेग्या. काय म्हणत तेग्या बाहेर आला. अरे तू गेलास आणि काळू आला. तुला सारं ठाव होतं म्हण. तुला लवकर यायचा सांगावा ठेवलाय त्यानं. अरच्चा, इसरलूच होतं बघ. पण आता हिचं काय करायचं? 4 चौघीसनी उठवून आणत तू येईस तोवर राहतील तिच्यावर नजर ठेवून. तेग्याला ती कल्पना पसंत पडली. तेग्याच्या घरी बायका येताच त्यांना नागीवर नजर ठेवायला सांगून तेग्या चंद्रोजी बाहेर पडले. बाहेर पडता पडता तेग्या मल्लाला म्हणाला, मामा, तू दिस उजडायला दड्डीला जा आणि भटाला विचारून ये. तेग्या बारीत पोहोचेपर्यंत त्याच्या साथीदारांनी जनावरे पळवली होती. ती जनावरे जंगल पार करीपर्यंत तेग्याला पहाट झाली. रानाच्या सीमेवर दुसरे बेरड हजर होतेच. त्यांच्या हाती जनावरे सोपवून तेग्या आपल्या साथीदारांसह माघारी वळला. चालता चालता काळू म्हणाला, तेग्यादा, तू नव्हतास तेव्हा म्हणलं बेतच रद्द करावा, पण विचार आला तुला ते आवडायचं नाही. केलं तेच बेस केलंस, पण काय गडबड झाली नाही नव? छा, गडबड कुठली? आंब्याच्या मुगळ्यालाच आम्ही सारे बसलो होतो. गाड्या आल्या, 10-12 गाड्या होत्या. जाग कुणाला बी नव्हती. गाड्या जशा उताराला लागल्या तसं दोघं पुढं सरकली. चालत्या गाडीच्या बैलांचं सर काढून हातात घेतलं. बेतानं बैलं मोकळी केली आणि माणसांनी जुवा हातात घेतली तरी गाडीवासनी पत्त्या नाही. पुढच्या 2 गाड्या आणि मागच्या 2 गाड्या सोडून बाकीच्या साऱ्या गाड्यांची बैलं सुटली. जंगलात शिरली. मुगळावरचा निम्मा उतार हातावरूनच गाड्या नेलाव. सर वाजत होते. गाडी चालत होती. गाडीवान खुशाल झोपले होते. उताराच्या खाली आल्यावर म्या शीळ दिली. तसं साऱ्यांनी जुवं टाकून रान गाठलं. आरोड उठला. शाब्बास पठ्ठे, तेग्या म्हणाला. काळू, माझ्या मागं तूच नाईक गावचा. सारे खदखदून हसले. दिवस उगवला. बेरडवाडीवर सूर्याची कोवळी किरणे फाकली होती. गाव दिसताच तेग्याला नागीची आठवण झाली. चंद्रोजी आणि तेग्या भराभर पावले टाकीत घराजवळ आले. तेग्याला पाहताच नागीवर नजर ठेवणाऱ्यांपैकी एक म्हातारी बाई रडत समोर आली आणि म्हणाली, अरे तेग्या, अरे ती रांड पळाली र. पळाली? कशी पळाली? झोपला होतासा काय? नाही तेग्या, आम्ही साऱ्या जणी जाग्या होतो. तिनं चकवलं. चांगलं बोलली, रडली पडली नाही. आम्हासनी विश्वास वाटला बघ. आणि कवा मागल्या दारानं पळाली ती समजलं बी नाही. रात्रभर झालेला त्रास आणि त्यात ही भर पडताच तेग्याचा संतापानावर झाला. त्या सर्व बायकांना त्याने शिव्या मोजल्या, आदळआपट केली, तरीही त्याचा राग शांत झाला नाही. फरशी घेऊन तो तसाच चंद्रोजीसह बाहेर पडला. तेग्या, आता कुठं हुडकायचं? चंद्रोजीने विचारलं. जाती कुठं? मसनात? असल बापाकडं. कल्लू दारातच चिलीम ओढीत बसला होता. तेग्याला बघताच तो हसून म्हणाला, तेग्या, अरे लगीन कवा? लगीन? तेग्या संतापाने म्हणाला. तर काय, बाकी पोरा, तुझी हिकमत दांडगी. मारलं बिरलं तर नाहीस नव पोरीला? बसकर हुलकावण्या, तेग्या ओरडला. पोरगी तुझ्या घरात नाही? काय म्हणतोस? कल्लू उठत म्हणाला. काल रात्रीच्याच घेऊन गेला नाहीस तिला? गेलो, घरातनं पळाली. मी गेलो होतं कामगिरीवर. सकाळी आलो, नागी घरात नव्हती. मला वाटलं होतं आली असल. कल्लूची उरली सुरली नशा उतरली. कपाळावर हात मारीत तो परत बसला आणि रडू लागला. नाक ओढीत तो म्हणाला, अरे माझ्या कर्मा, आता जर का ती पोर आली तर मला जिथं सोडील वय. आता काय करू? अरे रडतोस काय? कुठं गेली असल?
तुला ठाव नाही ती काय हाय ती. ती भवशा नडगट्ट्याला आपल्या काकीकडं गेली असेल. चल बघूया आपण. थरथरत्या हाताने कल्लूने कसेबसे मुंडासे गुंडाळले आणि ते नडगट्ट्याची वाट चालू लागले. पण नडगट्ट्यालाही नागी सापडली नाही. परत चनट्टीला येऊन कल्लूकडे जेवण करून तेग्या चंद्रोजीने गावाची वाट धरली. त्याचे अंग अगदी थकून गेले होते. तेग्या खाली मान घालून पाय ओढीत चालला होता. त्याच्या पाठीवर थाप मारीत चंद्रोजी म्हणाला, तेग्या, अरे गेली तर गेली, असल्या 56 पोरी आणू. तसं नाही चंद्रा, बायकू करीन तर नागीच करणार. असं काय सोनं लागलं या तिला, तुला नाही कळायचं. एवढं बोलून तेग्याने श्वास सोडला आणि पुन्हा न बोलता तो चालू लागला. गावात शिरल्यावर देखील तो कोणाशी काही बोलला नाही. घराजवळ जाताच चंद्रोजी ओरडला, अरे तेग्या बघ. तेग्याने मान वर केली. तेग्याच्या घरासमोर नागी उभी होती. ती त्याच्याकडं बघत होती, हसत होती. तरीही तेग्या तिच्या पायी झालेला त्रास विसरला नव्हता. तो तसाच तिच्यापाशी चालत गेला. कुठं गेली होतीस? लाकडं आणाया. तितक्याच तोऱ्याने नागी म्हणाली. त्यो बघ भारा. भाऱ्यावर नजर टाकून तिच्या नजरेला नजर देत तेग्या म्हणाला, खरं सांग, पळून गेली होतीस का नाही? मग काय तू धरून आणलंस होय मला? उगीच जीव खाऊ नगस माझा. कवाचं रांधून ठेवलंय आम्या. चल घरात. एवढं बोलून नागी घरात शिरली. घरातून तेग्याचा मामा बाहेर आला आणि तेग्याला म्हणाला, 4 दिवसांनी चांगला दिस हाय. भटाला यायला सांगितलंय. दड्डीला जाऊन सामान आणाय हवं. पण 4 दिवसात तयारी कशी होणार मामा? चंद्रोजीने विचारलं. तर काय, असल्या गुणाचं पोर असताना बिन लग्नाची लोकाची पोर घरात ठेवून घेऊ होय? मामा म्हणाला. तेग्या चंद्रोजी हसले. चंद्रोजी म्हणाला, तेग्या, गावाला जायला पाहिजे. तेग्या, जा तू आता. घरची काळजीत असत्याल. अरे पण जीवन जा, मामा म्हणाला. काल बोलला सा, आज मामाच्या हातचं रांधण बंद झालं. चला जेवाया चला. तेग्या आणि चंद्रोजी घरात शिरले. तेग्याने नागीकडे पाहिले. नागी लाजली. पहिल्यांदाच त्याने नागीला लाजलेले पाहिले. बऱ्याच वर्षानंतर आज त्याला घर भरल्यासारखे वाटले. बेरवाडीतून चक्कर टाकून तेग्या घरी आला. घरात सामसूम होती. मल्लाही कुठे नजरेत आला नाही. तेग्या तसाच घरात शिरला. शेवटच्या आखाणातून काकणांचा परिचित आवाज त्याच्या कानावर आला. त्याने चौकटीवर हात ठेवून आत डोकावले. नागी पाठमोरी बसून मासे चिरीत होती. तिच्या हातातले हिरवे चुडे आवाज करीत होते. तेग्या मोठ्याने खाकरला. नागीने दचकून मागे पाहिले. ती हसली, लाजली आणि परत मासे चिरू लागली. तेग्यानं खांबावरचे घोंगडे भिंतीलगत टाकले आणि तो बसला. तो हसून म्हणाला, मासं चोरलंच वाटतं. चोर म्हणायचं काम नाही. माझं हाईत मासं. कुणाच्या बाचं भ्या नाही मला. वय, ते बी खरंच. अगं पण अशी कोंबडीवाणी का बसली यास? आणि मामा कुठं गेला? नागीने पाठ फिरवली. विळी समोर घेऊन ती मासे नीट करीत म्हणाली, होतं मगा, गेलं असत्याल गावात. नागी, खरं सांगू, तू आल्यापासनं बघ घर कसं भरल्यासारखं वाटतं या. दिस कसं गेलं ते बी कळलं नाही. कवा आलीस दड्डीसनं? येरवाळी चालू. तू लाकडं इकाया जाऊ नगस का? अगं पण घरात काय कमी हाय? आणि गावच्या बायका जात्यात त्या. धनी, आज जंगलात रखवालदार गाठ पडला होता. मोळ्या अडवल्या त्यानं. मग? तेग्याने डोळे रोखीत विचारले. म्या सांगितलं तुझं नाव. सोडल्या त्यानं मोळ्या. जड्डीला बी चटकन मोळी गेली. तवा येता येता म्हणलं भारं बघावत. 3 गोजळ्या सापडल्या. आणि बाहेर पायताने करकरल्यामुळे नागीने आपले बोलणे अर्धवट सोडले